शेडिंगचं काम कसं होतं बघा आता त्यांना पण दाखवा बस. 5-5-10 करून अशा मूर्त्या बनवल्यात. ही आपण बोट बनवतोय. सगळ्यात पहिली आपल्याला शेडिंग मारताना नेहमी लाली मारायला सो गाईज तारीख आहे आज किती 17 तारीख आहे. गणपती यायला फक्त 20-25 दिवस आहे. आमच्यासाठी 20च दिवस आहे. शेडिंगचं काम चालू आहे. ब्लॉग्स टाइमवर येत नाही. ठीक आहे येणार आता. शेडिंगचं काम कसं होतं बघा आता. सलाम गाईज, फिनिशिंगचं काम आहे माझ्यावर आणि इकडचा जॉब बंद लागलाय म्हणजे गेम खल्लास झाला. बघा तुम्ही पुढे बघा. आपण हात जोडायची कामं करतोय, पण एक काम पण झाला आणि हे पण जोडायला एज उडालाय. आता एज जोडायची मेहनत जास्त आहे. चालू द्या, त्यांना पण दाखवा बस. तर आता ह्याची बोटं तुटलेली आहे. तर ती आपण बोटं बनवतोय. पीओपीची जी तुटतात ती आपण परत बनवतो. आता बघा गणपतीचा बोट तुटलेला आहे. बनवून दाखवतो तुम्हाला. पहिले 5 गणपती झाले. शूट काय करता आले नाही. कामाच्या नावाने कस्टमर पण होते. आता परत 5 घेतले. याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो शेडिंग कशी होते. बॉडी शेडिंग करतोय कशी होते तुम्ही बघा. तुम्हाला मजा येईल. पहिली आपल्याला शेडिंग मारताना नेहमी लाली मारायला लाली मारली की त्याच्यानंतर बॉडी शेड होतो. नंतरला दागिन्याचा शेड होतो. त्याच्यानंतरला धोतर कपडे कलरचे जे काय असेल त्याची शेडिंग होते. इथं आपलं शेडिंगचं काम चालू आहे आणि इकडं मंडळींची मीटिंग भरली. काय माहिती काय बोलतात. इथं हसाहसीचे कार्यक्रम. एडिटर भाईसाहेब इथे, एक मोठे साहेब इथे. आपलं काम चालू आहे. हा येतो तो आमच्यासोबत. कोणाचा फोटो काढायचा आहे. थांबा जरा फोटो काढू दे. सो गाईज खूप कष्टाने 5-5-10 करून अशा मूर्त्या बनवल्यात. हे बघा फक्त बॉडी शेड केलंय. आपली लंका जळणार आहे पण जळून नाही द्यायची आपल्याला. बाप्पा आपल्या सोबत आहे. आपले 2 मित्र साथी सगळे साथी आपल्या सोबत आहे. बॉडी शेडिंग केली आहे फक्त. कशी दिसते मला नक्की सांगा. 5 गणपती इथे आहेत. बाकीचे आम्ही इकडे बाजूला तिकडे ठेवलेत. ठीक आहे. आणि इकडे मस्त आहे की गणपती बाप्पा बघा आपले नाद आहेत. हे बघा कडक मध्ये. ठीक आहे. आपले प्रथमेश भाई काहीतरी सांगतात त्यांना. तर झालं एवढं. आता बघू याच्या पुढे आपले कुणाल भाई इकडे हे मारतायत. काय बोलतात त्याला व्हाइटिंग. आणि आपण आता त्याच्यावर जायचा विचार. बघू काय होतंय. तर आजच्या दिवसासाठी एवढंच करतो. बघू काय होतंय का नाही. हा देतो रे बाबा. सोंड बनव चालू. त्याला पटकन सोंड बनवून देतो. परत भेटतो.